प्रभाग क्रमांक 16 मधील कामाठीपुरा ते महालक्ष्मी मंदिर रस्त्यालगत असलेल्या गटारीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील यांनी दिला होता। या ठिकाणी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून गटावर उघड्यावर असल्याने दुर्गंधी पसरली होती। तसेच वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीनंतर संभाजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यानंतर आज नगरपालिकेने जेसीबीच्या साहाय्याने सदर गटाराची स्वच्छता केली। गटार स्वच्छ झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत संभाजी पाटील यांचे आभार मानले। दरम्यान ही गटार लवकरात लवकर बंदिस्त करण्यात यावी अशी ठोस मागणी नागरिकांकडून आणि शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेकडे करण्यात आली आहे। इसाक शेख प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी या गटाराची जी समस्या आहे गेल्या 10 ते 15 वर्षापासून जी दुर्गंधी आहे आणि कचरा इथं लोक टाकतात, चिकनचे दुकानवाले, मटनचे दुकानवाले आणि प्रत्येक व्यक्ती इथं जे आहे दुर्गंधी पसरवतो आणि इथली जी समस्या आहे बऱ्याच वर्षापूर्वीपासून जैसे ते स्थिती होती। तर ही बाब आम्ही श्री संभाजी पाटील साहेबांच्या कानावर घातली आणि त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यावेळेस आम्ही इथं एक छोटंसं आंदोलन करून प्रशासनाला सूचित करण्यात आलेलं होतं की अगर याची स्वच्छता करण्यात आली नाही आणि ह्याच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही तर आगामी काळात आम्ही शिवसेना स्टाईलने त्याचं जे आंदोलन करू आणि ते मार्गी लागतोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। नागरिकांची समस्या सोडवल्याशिवाय आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही। तर आज इथं ह्या ठिकाणी सातारा नगर परिषदेने जेसीबी पाठवून ह्या गटारातील कचरा काढण्याचे काम चालू केलेले आहे आणि आज खऱ्या अर्थाने मी संभाजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नांना यश येते असं वाटायला लागलेलं आहे। आणि जर का हे काम फक्त कचरा काढूनच थांबवण्यात आलं आणि पुन्हा जशी परिस्थिती इथं दिसायला लागली तर आम्ही श्री संभाजी पाटील साहेबांना विनंती केलेली आहे की ह्याचा पाठपुरावा जोपर्यंत बंदिस्त गटर आणि हे जे दुर्गंधीचं साम्राज्य आहे हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा करायचा नगर परिषदेकडे आणि विविध खात्यांकडे ज्यांच्या अखत्यारीत येते। प्रभाग क्रमांक 16 मध्ये हा रस्ता आहे आणि आज खऱ्या अर्थाने ह्याला आमच्या प्रयत्नाला यश आले असं कळतंय। आणि जर का हे काम मध्यंतरी जर अर्धवट टाकून जर थांबवण्यात आलं आणि हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात नाही आलं तरी आम्ही याचा पाठपुरावा इथून पुढे भविष्यातही करत राहू आणि संभाजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही प्रभाग क्रमांक 16 मधील फक्त हे गटाराचंच काम नाही पूर्ण प्रभागात जिथं जिथं नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या असतील तिथं आम्ही खंबीरपणे संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वात उभे राहू आणि येणाऱ्या काळात संपूर्ण प्रभागाचं कायापालट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण आमच्या नेत्याच्या रक्ताचे हे विकासाचं राजकारण आहे, जातीपातीचं किंवा गरिबी श्रीमंतीचं किंवा
आर्थिक राजकारण करण्याची त्यांची वृत्ती नाही. समाजकारणाला समोर ठेवून समाजकारणाचा ध्यास घेऊन ते जे हे प्रभाग क्रमांक 16मध्ये जिथं समस्या असतील, जिथं काय अडचणी असतील तिथं त्वरित उभं राहणारं हे नेतृत्व आहे. स्थानिक नगरसेवक काय पाहत नाही का तुझा? आता ते आम्ही जे आहे संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतो. त्यामुळे स्थानिक नगरसेवक काय करतात, कोण काय करतं ह्याच्याकडे आमचं लक्षही नसतं आणि त्यांच्या आम्ही दखली घेत नाही. आणि किती दिवसापासून त्यांच्या त्रास आहे? बाबतीत बोलणार नाही. किती दिवसापासून त्रास आहे? हा, आम्ही पाहते 15 वर्षापासून ही परिस्थिती आहे. बंदिस्त करण्याची मागणी केली आहे का? हां, बंदिस्त करण्याची मागणी केली. बंदिस्त गटारच आहे. ते काय आता त्याचं काय प्रकरण आहे, मॅटर काय आहे, त्याची काय अडचणी आहे तिथे सोडवण्यात आलेली नाही, त्याची आम्ही माहिती घेतलेली नाही. जर एका काम अर्धवट असं राहिलं तर त्याही माहिती आम्ही काढू RTIच्या अखत्यारीतून आणि ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि हे काम पूर्णत्वास नेण्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो.